मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते। नागपूर आरपीएफच्या टीमने तेलंगणा एक्सप्रेस मधील काटोल जवळ 3 आरोपींना अटक केली असता त्यांच्याकडून सुमारे 1.5 कोटी रुपयांचा मालही जप्त करण्यात आला आहे। यात सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह 24 परदेशी चलनांचा समावेश देखील आहे। हे परकीय चलन मलेशिया, इंग्लंड, पाकिस्तान, नेपाळ, सिंगापूर इत्यादी देशाचे असून आरोपी हैदराबादहून पळून गेल्याचे सांगितले जात आहे। मध्य रेल्वे नागपूर विभागाचे सुरक्षा आयुक्त मनोज कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून बिहारचा सुशील सूरत मुखिया 29 वर्ष, बिहारचा मलाहू सोनाई 38 वर्ष आणि पश्चिम बंगालचा बसंती माखन आर्य वय 45 अशी आरोपींची नावे आहेत। हैदराबाद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी आणि अन्य आरोपी हैदराबादहून पळून गेले होते आणि ते ट्रेन क्रमांक 12723 तेलंगणा एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना पोलिसांनी संशयित व्यक्तीचा फोटोही पाठवला आणि तात्काळ IPF CIB NGP नवीन प्रताप सिंग नागपूर यांनी कारवाई केली। उच्च न्यायालय CIB अजय सिकरवार आणि सिटी जसवीर सिंग यांना वरील ट्रेनमध्ये चढण्याचे निर्देशही दिले। या दोघांनी ट्रेन पकडली आणि इतर 2 आरोपींसह संशयिताला ओळखले। त्यांनी ही माहिती CBIला दिली आणि CBIचे निरीक्षक तातडीने काटोलला पोहोचले आणि NGP सत्येंद्र यादव नागपूर यांच्या समन्वयाने SIPF प्रियंका सिंग आणि हवालदार रवींद्र जोशी यांना रस्त्याने काटोल रेल्वे स्थानकावर जाऊन वरील 3 आरोपींच्या अटकेसाठी मदत करण्याचे निर्देश दिले। तेलंगणा पोलिसांकडून वरील 3 आरोपींची पुष्टी झाल्यानंतर अजय सिंग आणि जसवीर सिंग हे 3 आरोपींसह काटोल रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढले। FIR नुसार वरील सर्व दागिन्यांमध्ये हिरे, सोने, चांदीचे दागिने आणि सुमारे 1,35,55,000 रुपयांची चांदीची नाणी आणि एकूण 1,55,18,730 रुपयांची भारतीय रोख रक्कम याशिवाय 24 परकीय चलन आहेत। सर्व कागदपत्रांनंतर वरील 3 आरोपींसह वरील चोरीच्या वस्तू आणि रोख रक्कम ACP K शंकर आणि त्यांच्या पथकाकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सोपवण्यात आली। तज्ञाचे मत आणि मालकाची ओळख पटल्यानंतर चोरी झालेल्या मालमत्तेच्या मूल्यांचे मूल्यांकन पूर्ण केले जाईल। जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये 19 लाख रुपयांचा हिऱ्यांचा हार, 9 लाखांचा मोत्यांचा हार, 3 लाखाचा मोत्यांचा हार, 2 लाखांचा मोत्यांचा हार, 6 लाखांचा मोत्यांचा हार, 5 लाखांचा हिरा आणि पांढऱ्या सोन्याचा ब्रेसलेट, 1 लाखाची हिऱ्याची हिरवी कानातले, 2 लाखाची हिऱ्याची चेन, 2 लाखाची हिऱ्याची अंगठी, 15 लाखाची पांढऱ्या हिऱ्याची अंगठी, 4 लाख रुपयांची हिऱ्याची पांढरी ब्रेसलेट आणि 5 लाख रुपयांची हिऱ्याचे कानातले याचा समावेश देखील आहे। तसेच 19 लाखाचा मुद्देमाल जप्तही करण्यात आला आहे। पुलिस टाइम न्यूज साठी स्वप्निल धारगवेची रिपोर्ट। हमारे यहाँ जो क्राइम इंटेलिजेंस टीम है उनको नवीन को एक कॉल आया था। ये आपका हैदराबाद पुलिस से उनकी स्पेशल टास्क टीम ने इनको मैसेज दिया कि एक घर से चोरी करके एक बदमाश भाग रहा है, जिसके पास मतलब घर से काफ़ी मात्रा में चोरी किया है उसने। और उस मैसेज के बाद तुरंत, ये तेलंगाना एक्सप्रेस है तो उस समय ट्रेन नागपुर से छूटी नहीं थी, तो हमने जब तुरंत उसमें 2 आदमी अपने चढ़ा दिए कि चेक करिए आप, ये जो आदमी चोरी कर रहा है ये कौन चोरी कर रहा है। तो उसमें आदमी चढ़ाने के बाद जब इन्होंने चेक किया तो हमें मैसेज एक का मिला था, उसमें एक से ज़्यादा 2 और आदमी पकड़े गए। 3 आदमी कुल, उनको फिर ट्रेन को रुकवा के काटोल में उतारा गया। उनके पास से 4 बैग मिले थे। 4 में से 3 बैगों में तो उनका लोकल खुद का सामान था। 4थे बैग में काफ़ी ज़्यादा अमाउंट में करेंसी एंड ये ज्वेलरी आर्टिकल्स पाए गए जो चोरी के थे। उनको नागपुर ले आया गया। नागपुर ले आने के बाद उसको जब चेक किया गया तो उसमें लगभग 49 ज्वेलरी आर्टिकल्स मिले हैं। उसमें कॉइन्स भी हैं, नेकलेस अलग अलग प्रकार के हैं, लगभग 1,35,00,000 के। इसके अलावा उसमें अप्रॉक्स 19.6 लाख की करेंसी मिली है और साथ में इसमें 24 अलग अलग देशों के माइनर डिनोमिनेशंस में 1-1, 2-2 नोट वो भी करेंसी नोट से मिले थे।